चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे म्हटलं होतं. कौतुक आहे या समस्त मारंबळपाड्याच्या खेळाडूंचं, आई भावानी मारंबळपाडा ग्रामस्थांचं, ज्यांनी या स्पर्धेला विशेष योगदान दिलंय आणि हे आयोजन आई भावानी मारंबळपाडा क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आलंय. आशिष पाटील रॉनी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाबेसाठी पाठवलं, सिंगल धाव आली. 26 वरती धाव फलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये 3 धावा बनवल्या गेल्यात. मॅच बघायला मजा येणार आहे. ही क्वालिफायर मॅच आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 12च्या ग्रुपमध्ये दाखल होईल आणि सुपर 12च्या ग्रुपमध्ये दाखल होत असताना A2 या नावाने त्याला संबोधलं जाणार आहे. A1 जीवदानी माऊली, A2 कोण. समोरच्या दिशेने फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलला. या धावचीची संधी पुन्हा एकदा मिस. या मैदानावरती बाउंड्री लाईन वरती जर का तुमच्या हातामध्ये चेंडू आला, तो हातामध्ये आलाय तर एक धाव काढणं मुश्किल आहे. हातातून निसटला तर एक धाव बनेल, परंतु जोपर्यंत हातामध्ये चेंडू आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट करणं तितकं सोपं राहणार नाही. ऑन साईडला बॅट पूर्णपणे त्याचा फेस ओपन राहिला आणि जेव्हा तो फेस क्लोज करतील तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. आशिष पाटील डिपार्ट्स. शहरात नाव गाजतय या चषकाचं, हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबळपाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबळपाडा गावात. थँक्यू सो मच कल्पेशजी, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात. ॲज अ साऊंड पार्टनर म्हणून खूप चांगली भूमिका आपण या ठिकाणी निभावलीत. मयूरजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यामुळे आपण जो काही वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. गोलंदाजी मार्कवरती दीपक. दीपकच्या हातामध्ये चेंडू आहे. निलेश सिंग याच्यावरती खूप मोठी मदार. या 28ला पुढे 38 मध्ये कसं कन्वर्ट करता येईल याची. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. ऑन साईडला चांगली फिल्डिंग संदीपची तिथे बघायला मिळाली. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एक धाव येते. साई कृपा अर्नाळा संघ मागील मॅच मध्ये दाखवलेला जो खेळ आहे तो ध्यानामध्ये ठेवत असताना खेळ काढण्याचा प्रयत्न करत गॅपमधून कोणतीही संधी नाही. करणच्या डाव्या बाजूला आणि अजून एक खेळाडू त्यांच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराने धावफलक. चौकाराने धावफलक. हॅलो हॅलो चेक हॅलो. 34 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 40 पार आणि 40च्या आतमध्ये वेगळं धावफलक आणि इथे उजव्या स्टेच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका गॅप मधून. ओहो, प्रयत्न झाले परंतु ते प्रयत्न पुरेसे नव्हते, थोडे कमी पडलेत आणि कमी पडल्यानंतर चौकाराची हमी निलेश सिंगने दिली आहे. चौकार. चेंडू सीमा रेखा पार. 4 धाबा. एक चौकार अजून आल्यानंतर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा वाईट आणि आता ती 40 गाठली गेली आहे. निलेश सिंग बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. करणने चेंडूला खूप चांगल्या रीतीने अडवलं. जोपर्यंत ओहो 1-1. कधीही नॉन स्ट्राईक एंडचा जो थ्रो असतो तो स्ट्राईक एंड वरती जाऊ देत नाही त्या खेळाडूला. जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचे बाद होण्याचे चान्सेस वाढत असतात. त्यामुळे ब्लॉक केलं गेलं, ज्या द्वारे फेकी केली होती करणने. शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूयात अक्षय कशा प्रकारे खेळ करतोय. दिशा देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू गेलाय. सिंगल धाव मिळेल. या सिंगलने पहिली इनिंग झाली समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 42. 43चं लक्ष ठेवलं गेलं. एक बाद फिर से 43. 43चं लक्ष. काय साई कृपा अर्नाळा या धावांचा पाठलाग करेल, काय आशिष इलेव्हन या धावांचा बचाव करेल, येणारी काय वेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग 2025 सीझन 4.
थँक्यू डीजे. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. टायमर ऑन होणार आहे. आशिष 11 क्षेत्ररक्षण सजावलं जात आहे आणि आता या 43च्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे पाहिलं जाणार आहे. हार्दिक आणि करण. तन्मयच्या हातामध्ये चेंडू. तन्मय मोरे त्याच्या समोर हार्दिक. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अडवलं गेलंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मजा येणार आहे या मॅचला. जर का पहिल्या षटकामध्ये 2 ते 3 चौकार किंवा बाकी हो यावेळेला कट केलं चेंडूला बॅकफुटमध्ये जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न आला. अगदी कार्पेट चेंडू निघून गेला. एका धाब्यासाठी सिंगल धाब येते. बारंबोल पाड्यामधील मैदानाची किमया काहीशी वेगळी आहे. इथे 50 होतात, इथे 45 होतात, इथे 40 होतात. धावांचा पाठलाग होतो, धावांचा बचाव होतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी पुन्हा एकदा निघून जाईल. सिंगल धाव येते. एकाने तितकासा प्रभाव पडणार आहे का हे सुद्धा पाहिलं जाईल. प्रभाव पडेल की नाही माहीत नाही, परंतु एका धावेने तुम्हाला त्या धावफलकाच्या आसपास राहण्याचा तरी एक भास होईल. एखादा चौकार किंवा 2 चौकार तुम्हाला मॅचमध्ये बनवून ठेवतील. आणि हार्दिक आणि करण या दोघांमध्ये ती क्षमता आहे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलंय. सर्वात मोठी गोष्ट काय आहे तर तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही खेळपट्टीवरती उभे राहाल तर धावा बनतील. जर का बाहेर गेलात तर मात्र दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवल्या बगैर पर्याय नाही. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवल्या बगैर पर्याय नाही. कट केला चेंडूला पाठवून दिला. कव्हर रिजन मध्ये चेंडू अडवला गेलाय. एक धाव धावून कंप्लीट केली जाते. आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग 2025 पर्व 4 आणि या पर्व 4 मध्ये आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गंभीर पाटील, खालिदबाई, आमची DBNची संपूर्ण टीम, आमचे DJ मयूर, आमचे मॅन्युअल स्कोरर, डिजिटल स्कोरर या सर्वांनी जी काही तत्परता दाखवली आतापर्यंत करू ती सुद्धा कौतुकास पात्र आहे. लेगस्टम्पच्या बाहेर जाणार आहे चेंडू. वाईड आणि वाईड असे इशारा काय. क्लीन बोल्ड. बाहेर जाईल अशी अपेक्षा, परंतु ज्या वेळेला ही मानसिकता ज्या वेळेला दाखवली त्यावेळेला बॅट आणि पॅड मधील अंतर वाढलं आणि मधली यष्टी वाकवली गेली. फलंदाज बाद. हार्दिक याला मैदान सोडावं लागतंय. गॉन. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. साई कृपा अर्नाळा. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या दिशेने येतोय. बघा DJ मयूरने आता जो माहोल बनलाय, जी वातावरण निर्मिती झाली आहे आणि दर्याजवळच असल्याचा काहीसा ते भास करून देत आहेत आणि म्हणून गाणं सुद्धा तसंच लागतंय. खूप वेगळा थाट. 2 कर्णधारांचा जो काही पेशा होता किंवा जो काही कॉस्ट्यूम होता तो खरोखरच खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यामध्ये मारमलपाडा गावामध्ये आल्याचा भास झाला. आगरीकोळी संस्कृती आणि त्याचबरोबरीनं एका धावेसाठी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगलसाठी निघून जाईल. खूप चांगल्या रीतीनं दिशा दिली. उसळी घेणारा चेंडू होता, ती उसळी थोडीशी जास्त. दीपक या षटकामध्ये किमान 2 चौकार अपेक्षित आहेत आणि ते जर चौकार आले तर मॅच बनू शकते. काय बनवली जाईल का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नव्हे, समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड आडव्या बॅटनं चेंडूला पाठवून दिलं. सीमारेखा पार. चौकार. ढीमरा कीने में कदो जाल, हके ढीमरा कीने में कदो जाल, फंस गई जल मछली, कीने में कदो जाल, फंस गई जल मछली, अरे कीने में. थँक्यू. आता हा गाणं मला काही समजला नाही त्यामुळे काय बोलू शकत नाही. ऑन साइडला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा प्रीतम त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं त्यानं. कोणत्याही प्रकारे
चौकार जाणार नाही याची काळजी घेतली, दक्षता घेतली, परंतु दीपकचा हा फटका शानदार होता. अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटनं मैदानाला गरंगळत पाठवलं होतं. एक धाव आली आहे. करण बैती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर निघत होता, परंतु जोपर्यंत बाहेर निघेल तोपर्यंत बॅटस्विंग व्हेरी फास्ट, जास्त फास्ट आणि चेंडूची गती कमी. निर्धाव चेंडू आला. रितेश राणे ओ पुन्हा एकदा मागे. बॅटची गती एवढी फास्ट आहे किंवा एवढ्या वेगानं बॅट फिरवली जाते की चेंडू त्याच्यासमोर जज होताना राखी न येत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, चेंडूला खूप चांगल्या रीतीने अडवलं प्रतीक भाऊ. एक धाव आली, सिंगल आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. दत्तगुरू नवापूर आणि JCCB दोन्ही संघाचे कर्णधार प्रवीण पाटील बाली यांच्याशी संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर या. जाल फंस गई जल मछली, मोड़ा मोड़ी के खुल गए भाग फंस गई जल मछली, मोड़ा मोड़ी के खुल गए भाग फंस गई जल मछली, अरे कीने में एक दो जाल फंस गई. थँक्यू डीजे. 2 षटकं शिल्लक आहेत. इक्वेशन 12-30 वरती येऊन थांबली आहे. 15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. निलेश सिंग पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. दडपण वाढत जाणार, जितके डॉट तितकं दडपण वाढणार आणि या दडपणाला भेदण्यासाठी मोठमोठे ब्लास्ट करावे लागणार आहेत. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली आहे. करणने वेळीच समजलं की माझ्या बॅटमधून मोठे फटके येत नाही, तर दीपकला स्ट्राईक एंडवरती पाठवणं. ऑन साईडला चेंडू डायरेक्टली निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल. थँक्यू डीजे. ऑन साईडला अजून एक षटकार आलाय. फलंदाज बाद झाला. यज्ञेश डिपार्ट्स. नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. वाईडची सांगता होते. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या रूपाने. लगातार 2 वाईड आलेले आहेत. 16 वरती 3. हो अडवण्याचा प्रयत्न, चांगले फिल्डिंग प्रतीक भाऊ. आणि आता या मॅचला औपचारिकतेच्या दिशेने आपण तीन षटकं झालेत. 17 धावा धावफलकावरती. अखेरकार चौकार आलाय, परंतु तो चौकार येत असताना उशीर झालाय. एखादी ओव्हर असती तर अजून मजा आली असती, कारण 19 धावा शिल्लक आहेत. एखादा 9 वरती चौकार आला तरी सुद्धा थोडीशी कहाणी बनू शकते, परंतु ती आवाक्याच्या बाहेरची कहाणी असेल. लेग स्टंपच्या बाहेर आता आशिषला काहीच वेगळं सुचायला लागले. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू वाईट.
चला दोन्ही कर्णधार आलेत का? चला तयारी करा. थँक्यू. आणि दोन्ही संघांना सॉरी एक मिनिट थांबवतोय. सामना संपलाय, सामना जिंकलाय आशिष 11 आणि क्वालिफाय होणारा दुसरा संघ A2 ठरतोय आशिष 11. हार्ड लक साई ग्रुप हरणारा आपण आलात, या स्पर्धेमध्ये दाखल झालात, सहभागी झालात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. कौतुक सुद्धा. खूप चांगला खेळ आपण दाखवलात. खनखनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर.